मित्रांनो, चिंचपोकळीला नमस्कार मित्रांनो, तर कसे आहात सर्व. मी साहिल विजय शिवण म्हणजेच बँजोप्रेमी साहिल. तर तुमचं स्वागत करतो आजच्या माझ्या ब्लॉगमध्ये. आजचा हा ब्लॉग म्हणजे जरा खासच आहे. म्हणजे कसं आहे, बकरी अड्ड्याचा लाडका याचं पाठपूजन असणार आहे. तर आम्ही आणि अजून एक आहे मित्र सागर आहे आणि अजून एक मित्र आहे शुभम. मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितला असाल लोअरपर्यंतचा राजाचा पाठपूजन होता. तर मागचा ब्लॉग पण बघितला नसला तर मस्त प्रतिसाद भेटला आहे त्याला. याला पण त्याला जसा प्रेम केला तसं याला पण करा, खूप प्रेम करा. तर आता निघालो आहे आणि जॉबवरनं सुटलो 5:30ला आणि आपला शुभम भाऊ पण येतो आहे आता स्टेशनला. तर निघालो आता दादर स्टेशनला जातो पहिला. चला व्ह्यू बघ. नाही गाडी आहे नाही. महानगरपालिकेची गाडी आली ना, सगळ्यांची पळापळ होती. चला तिकीट वगैरे काढूया. तिकीट काढतोय. चला तिकीट वगैरे काढून रेडी आहे. आता आपला भाव येईल थोड्या वेळात, मग डिरेक्ट जायला निघूया. भाव आल्यावर नंतरच भेटत आहे. तर आपला भाव पण आलेला आहे, शुभम पण आलेला आहे. आता आम्ही आता डायरेक्ट बकरी अड्डा. भाई तुफान गर्दी, तुफान इकडे येईल. जातो लोणावळ्याला. आम्ही आता लोणावळ्याला नाही जायचं, आम्ही जातो बकरी अड्डा भाईखळा. चला आता फर्स्ट क्लासला उतरा. तर मित्रांनो, चिंचपोकळीला आहे कारण चिंचपोकळीला वरनं जवळच आहे बकरी अड्डा. भाईखळ्यावरनं पण जवळ होता तसा, चिंचपोकळीवरनं जरा जास्त जवळ आहे. चला हा उद्या बोलते हाय प्लॅस मित्रांनो. टीसीने पकडला. आमच्याकडं भरपूर तिकीट आहेत, भरपूर म्हणजे महिन्याभराची तिकीट आहेत आमच्याकडे. त्यातलं शोधायला दिलं असतं ना. शोध तुला कुठली पाहिजे.
लय तिकीट आहेत कारण आमच्या ऑफिसमध्ये वाउचरला लावायला लागतातच. त्यामुळे तिकीट आहे. रिटर्नचेच आहेत त्या. हा, आज रिटर्नचे, उद्या पण सगळ्या येऊ शकतो रिटर्नचे. आम्ही इथं. त्या तिकीटवर उद्या येऊ शकतो तिकीट पकडतो. चला डायरेक्ट आता बकरी अड्डा. त्यांच्या ड्युट्या आणि हा. राहिले ते ड्युट्या थांबतात त्या. तर पकडा ते खिशात पैसे टाकतात. तर हे तुम्हाला सांगितलं नाही अजून. आपल्याला इथे बँजो बघायला भेटणार आहे. तर कोण आहेत माहिती आहे, आपले म्युझिशियन म्युझिकल ग्रुप असं असणार आहे. आणि म्हणजे मागच्या वर्षी आलेलो तेव्हा आपल्याला अमन भाऊ आपला भेटलेला, तर बोललेला आपल्या ब्लॉगमध्ये. तर बघितला नसेल तर बघा तो पण ब्लॉग आपला पहिलाच होता, लय जुना झाला. आपण बाईच्या शादीला जाणार आहे. आयफोन नाही आयफोन नव्हतं. आहे तो आपल्याला. हा खरंच. चला बघूया. मागच्या वर्षी तर मस्त झालेला ब्लॉग पण, आणि वाजवतातच कडकच. चला आता बघूया पुढे. बघा म्युझिशियन म्युझिकल ग्रुप. हा इथंच लावलेला. बशीला पुढे रेडी. टाईम आहे अजून, चालू व्हायला टाईम आहे. त्यामुळे आम्ही जातो जरा नाश्ता वगैरे करतो जरा. चला ग्रुप आवाज आ रहा है. काय बाप्पा आकार घेतोय आता. चला आतुरता फक्त आता गणेश उत्सवची. कसे काही गावाला जायची लय घाई लागली. बघूया आता, गावाला जायचंच आहे. जगाला आकार घेणारा पण आपण आकार घेतो. चला कुठली डिशेस आहे रे? तो जरा खातो कुठेतरी, अजून वाचतोय बँजो. सुंदर गल्ली तर राजा आज यांचाही आहे पाठपूजन आहे. हा म्हणजे इकडेच कुठेतरी वाचतोय. यांचंच पाठपूजन असेल मग मोऱ्या सुंदर गल्लीचा राजा. हा इकडच्या साईडला आहे. हा म्हणजे इकडेच आहे कुठेतरी वाचतोय अजून. नाही कुठे पण वाजायला लागलं ना इथे हात थरथरायला लागतं. म्हणजे कुठे लगेच जाऊन वाटतं. आता पण नाश्ता वगैरे करायला आलो आहे. तिकडे चालू झालं ना परत तांदूळ आहे. काय घेऊया सावकाश. कहाँ से आते हैं ऐसे लोग? कहाँ से आए आते हैं ऐसे लोग पानी पीने गिराएंगे? काय घेऊया कधी खाल्लेला? चला खातो आणि जातो लगेच. चला नाश्ता वगैरे करून झाला आहे. आता जरा बघतो, बहुतेक तरी चालू झाला आहे. चला आता थोड्याच वेळात चालू होईल, दाखवतो तुम्हाला. चला 3, 2, 1.
मित्रांनो फायनली जायला निघतोय. इकडे शुभम आहे. शुभमने वाजवला ना आज भाई म्युझिशियनमध्ये वाजवला. कडक एक नंबर वाजवला तर कडकच वाजवला नाही तर. आता निघतोय जायला. आपला मन भाऊ पण आपलं भेटलेले. फोटो वगैरे काढले सगळा काढला. चला जायला निघतो आता डायरेक्ट चिंचपोकळी स्टेशनला. वाजले बघा किती लय वाजले 11 वाजले 11. उशीर झालाय खूप. सांगितलं नव्हतं अजून. पहिल्यांदा एवढं राहिलो असं अरे मी तेव्हा माहिती आहे 9 वाजता निघालेलो. 10 वाजता जायचा म्हणून. आपण इथं लोअर पर्यंत पण लवकर नाही 9 वाजता 9 वाजता 9 9:30 होतात रे. पण एवढं 11 नाही वाजत. वाजून आले वाजवायला. हे ढोल ताशा वाजवले. तरी पण तिथं पण यायला काय ते तारपार काय कमी. चला हे आता जास्त काय बोलत नाही. डायरेक्ट चिंचपोकळी स्टेशनला जाऊ. कोण आहे चिंचपोळी आहे. कण आहे. आलो स्टेशनला आलो. जवळच होता इथे 5 मिनिटावर. बारा 12:30 होतील. एक विरारला जाणार, एक विलेपार्लेला जाणार, एक दादरला जाणार. बोललेलाच ना लेट आपला काय सवयला संडेचा उठायचाच नाही. उठायला लागेल. चला उद्या जरा कामाला म्हणजे काम नाही आहे. उद्या संडे आहे. जायचं आहे जरा पर्सनल काम आहे. पण बघूया उद्या ब्लॉग होईल का नाही शंका आहे. कारण जरा पर्सनल काम आहे. तो पण इम्पॉर्टंट आहे. तो पोरांना दुकानला नाही जातो कल्प्याला भेटायला. चला इथंच ब्लॉग एंड करतो. इथं चांगलं वाटतंय जरा. तर मित्रांनो हा ब्लॉग इथपर्यंत बघितला असेल तर मनापासून धन्यवाद. हा ब्लॉग कसा वाटला हे आवर्जून कळवा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा तशा एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. खत्म. बाय बाय टाटा गुड बाय गया.